हाय, मी पूर्वी. तर आज आहे संत बलदेवदास महाराजांची पुण्यतिथी. त्याच्यासाठीच मावशीने सकाळी सकाळी उठून दारासमोर खूप अशी सुंदर रांगोळी काढली आणि मोठीसुद्धा काढली. आणि इकडे बघा, खूप घाई चालू होती सकाळी सकाळी, म्हणून हे आहे माझ्या मामाचं असं सुंदरसं घर. त्याच्यानंतर मावशी इकडे आमच्या सर्वांसाठी चहा करत होती आणि आम्ही गेलो गच्चीवरती, कारण की पुण्यतिथी म्हणजेच भंडारा असतो खूप मोठा, म्हणून त्याच्यासाठी सर्वांच्या घरी 10 किलोचं पीठ येतं. म्हणून मी, माझी साक्षी दिदी, आम्ही सगळ्या, माझ्या मामी मावशी, आम्ही पोळ्या करू लागलो होतो. मी सुद्धा माझ्या मामीला उंडे करून देत होती. सगळ्यांच्या घरी अशा पोळ्या चालू होत्या. आणि नंतर काय, माझ्या मावशीची चहा रेडी झाली आणि ती गच्चीवरती चहा घेऊन आली. माझ्या आईने सुद्धा खूप मस्त अशी चहा घेतली, गरम गरम चहा घेतली. नंतर ह्या रेडी होऊन निघाल्या कीर्तन ऐकण्यासाठी. आज सकाळूनच कीर्तन होतं आणि शेवटचं कीर्तन होतं. आणि इकडे माझ्या सगळ्या अशा मावश्या भेटल्या, म्हणून त्यांच्या खूप अशा गप्पा रंगलेल्या होत्या. चहा घेता घेता माझी मावशी, माझी आई या सर्व तिथे बसलेल्या होत्या. नंतर काय, संत बलदेवदास महाराजांची आरती, अशी महाआरती चालू झालेली होती. बघा, इतकं मस्त मंदिर अजून बनत आहे त्याचं. नंतर इथे चौरंग वगैरे असं रांगोळी काढून मांडलेला होता आणि ते सगळे असे पालखीची वाट बघत होते, सगळे आज्या वगैरे. नंतर काय, फायनली पालखी आली आणि खूप असं प्रसन्न वाटलं पालखी गावामध्ये आली म्हणून. आणि त्याच्यानंतर पालखी पुढे पुढे जात होती आणि सगळ्या अशा मावश्या फुगडी खेळायला लागल्या. हे आहे माझी मावशी आणि माझी दिदी, माझी आई, सगळेजणी अशा पावले टाक